नमस्कार मित्रांनो, मी मनीष नाथ तुमचं स्वागत करतो आपल्या मी कोकणी कोणवारकर या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कालच आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत। आज आलोय सकाळी गावी, कोकणातल्या घरी। हे बघा, काकांची मुलगी आहे, छोट्या काकांची, इकडे काका आहेत। इकडं फेणे सुकट घातलेत। इकडं पण आहेत आणि इकडं डाळची भाजी पेरले काकीने। हनुमान जन्मोत्सवला आलो होतो ना, तेव्हा दिली होती, तेव्हा मोठी होती। आता ही परत बी पेरलाय वाटतं। आणि गावठी भेंड्यांचे रोपट आहेत। हे बघा, कोकणातलं घर। हे इकडं घराचं काम चालू आहे, नवीन घर बांधतायत। चर मारून फक्त ठेवलाय, उद्या मूर्त घालणार आहेत। इकडं आत्याचं घर आहे आणि वरती काकांचं घर। हे आहे आपलं घर। बघा, त्याने सुकत घालते। चला मित्रांनो, जातो आता वाडीत, कोण पोरं भेटतात काय बघतो। चला, हे बघा, इकडं नाना नारळ सोलतायत। पिशवी भरून नारळ काढली नाहीत। यांचंच घर बांधलंय तिथं, नवीन घर। आता आलोय मंदिराकडे। जुनं मंदिर बघा तोडलंय, नवीन मंदिर बांधायचंय म्हणून। एकोणीसशे 57 साली इथं गवताचं मंदिर होतं पहिलं, आमच्या पूर्वजांनी बांधलेलं। आणि 1988 साली जेव्हा इथे लिहिलंय, हे नवीन मंदिर बांधण्यात आलं होतं। तेव्हाचे सगळे देणगीदार होते। पूर्ण असला गाभारा। आता आपली यूट्यूब लाईव्हला व्हिडिओ पाहिले असाल आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकले। दुसरं 2 वर्षापुरतं तात्पुरतं मंदिर बांधलंय, ते देखील तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे आता नवीन मंदिर होईपर्यंत तात्पुरतं 2 वर्षापुरतं हे मंदिर बांधलंय। हे मंदिर सर्व कोंडवाडकरांनी 2 दिवसात बांधलं आहे, दिवस रात्र करून। 2 दिवसात हे तात्पुरतं मंदिर उभं केलंय। बघा, हनुमंतरायाची मूर्ती। आमच्या पूर्वजांनी माधवबाग मुंबई इथून बोटीने घेऊन आले होते। सुंदर अशी मूर्ती।
बघा पूर्ण मंदिराचं बांधकाम. इकडं कॉन्ट्रॅक्टर आलेत मंदिराचे. तिकडे सर्व वारकरी मंडळी बसलेत. नियोजन चालू आहे. मुंबईतून देखील सर्व कार्यकर्ते मंडळी आलेत. सकाळी इकडे काय तुम्ही जमा ते बावन इकडे दोन पुढे मंदिर जागा मोजमाप चालू आहे. काय मारायची गरज नाही. हे लास्ट पायरी आहे. ही पहिली लास्ट पायरी. पहिली पायरी इथून चालू झाली बघा. इथं कॉलम होणार आहे. लास्टचा कॉलम इथं आहे. त्यानंतर कॉलम तिकडे जाणार आहे. हे कॉलम नाही कधी जाणार त्याला फोन आता होता तो 30-21 होता. 30-21 मग तेवढा 21.5 होता ना. आता अर्धा फूट वाटला. तो हा गोतलेला बरोबर माल होता म्हणून तो वाढला होता. ते सरळ करायचं. हा नमस्कार मित्रांनो, मंदिरातून आलो, जेवलो आणि झोपलो होतो आणि आता उठलोय. इकडं मावशी काजू भाजते. बाजारामध्ये 1000 रुपये किलो असणारी काजू कोकणी माणूस रोजच्या जेवणात खात असतो. तेव्हा काजू भाजते. ही बघ आई, मला दाखव सांगते. विरा मग कसं पेटलाय.
बाजारातल्या काजूपेक्षा ह्या भाजलेल्या काजूंना जास्त चव असते. हे बघा मित्रांनो, काजू भाजून झाल्यात आता. हे बघा इकडे फोडाय बसले. मित्रांनो, आजची व्हिडिओ इथं थांबवतोय. कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी वाटली. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.